भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील कुंभली येथे अंगणवाडीत संतापजनक प्रकार उघडकीस आला। येथील लहान मुलांच्या पोषण आहारात आता चक्क बुरशीजन्य कुजलेले असे निकृष्ट अन्न आढळून आल्याने येथील जागरूक पालकांनी आक्रोश व्यक्त केला। तर तत्काळ याचे व्हिडिओ काढत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले। पोषण आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याबाबत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी संतप्त मागणी केलेली आहे। तर यापूर्वीही येथे पोषण आहाराच्या पाकिटामध्ये अळ्या व डोक्यांचे केस आढळून आले होते। याबाबत अंगणवाडी येथील सेविका यांना तक्रार दिली होती। तर परत पोषण आहार मुलांना वाटप करण्यासाठी कॉन्टेंट सोयाबीन ग्रीट हे पाकिट उघडले असताना त्याला बुरशी लागून अन्न कुजलेले आढळले। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे। सर, मी अमित वैद्य आहे, कुंभलीला राहतो। मी आणि माझा मुलगा 13 महिन्याचा आहे। मी त्याच्यासाठी शालेय पोषण आहार आणण्यासाठी अंगणवाडीत गेले असता अंगणवाडीमध्ये एक मला पाकिट दिसला। तो पाकिट दुर्गंधी आणि वास येत होता। तो खिचडीचा पाकिट आहे तो। त्याच्यानंतर तो पाकिट मला अंगणवाडी सेविकांनी दिलं नाही, पण मी तसे पाकिट जेव्हा पण घरी आणत होतो त्याच्या आधी त्याच्यामध्ये कितीदा मला त्यात केस मिळाले, त्याच्यात दगड मिळाले बंद पाकिटामध्ये। अशा प्रकारे खिचडीचा जो अन्न पुरवठा होतो हा निकृष्ट दर्जाचा अन्न प्रोव्हाइड होत असते आणि त्यामुळे आपल्या बालकांना धोका निर्माण होतो। मी तर कित्येक पालक असे बघितलं की मुलांना आणलेला हा जो खिचडीचा पाकिट आहे हा आपल्या गायढोरांना चारत असतात आणि मुलांना चारत नाही, कारण तो खाण्यास अयोग्य असतो। अशा कंपनीवरती कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि सर्व गावकऱ्यांची पण इच्छा आहे।